हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, पेट म्हणजेच PhD एंट्रान्स टेस्ट या PhD एंट्रान्स टेस्ट संदर्भात एक नवीन अपडेट ऑफिशियली प्रोव्हाइड केलेले आहे. ते अपडेट आपण संपूर्ण पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचा अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातील. फ्रेंड, आज आपण ज्या पेट संदर्भात अपडेट पाहणार आहोत, कदाचित ती पेट त्या युनिव्हर्सिटी संदर्भात शेवटची पेट एंट्रान्स असू शकते, कारण इथून पुढं NTUGC नेट मार्फतच PhD साठी प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून आज आपण जे अपडेट पाहतोय ते कदाचित शेवटच्या पेट एंट्रान्सचा अपडेट असू शकतं पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी संदर्भात. तर फ्रेंड, हे पहा. तर फ्रेंड, हे इथे पाहू शकता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर युनिव्हर्सिटी, सोलापूर या युनिव्हर्सिटीचे पेट एंट्रान्सचे फॉर्म हे रिलीज झालेले आहेत. तर फ्रेंड, हे त्यांचं ऑफिशियल अपडेट आहे. आपण पूर्णपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कुठलाही डाऊट या अपडेट संदर्भात तुमचा राहणार नाही याची गॅरंटी देतो. आणि इन केस एखादा डाऊट राहिला तर तुम्ही त्याचं कशाप्रकारे क्लॅरिफिकेशन मिळू शकता ते देखील मी सांगणार आहे. तर फ्रेंड, हे पहा. ही जी PhD एंट्रान्स टेस्ट म्हणजेच पेट एंट्रान्स होणार आहे, ही एंट्रान्स 2024च्या PhD प्रोग्रामसाठी आहे. आणि या पेट एंट्रान्सचे फॉर्म हे 13/6/2024 पासून ते 6/7/2024 पर्यंत ओपन राहणार आहेत. आणि या पेट एंट्रान्स संदर्भात जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलीच आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केलं असेल तर तिथं तुम्हाला हे अपडेट भेटून जाईल. तिथूनही तुम्ही ह्या PDF पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की कुठल्या युनिव्हर्सिटीची पेट एंट्रान्स आहे आणि फॉर्म कधीपासून ते कधीपर्यंत आहे. ठीक आहे, रिपीट करेल. 13/6/2024ला फॉर्म रिलीज होणार आहेत आणि 6/7/2024ला ते एंड होणार आहेत. आणि या वेबसाईटवर तुम्ही जाऊन फॉर्म फिलअप करू शकता. आता ही जी PhD एंट्रान्स टेस्ट आहे यासाठी फी स्ट्रक्चर कसं असणार आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे. तर हे पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता जी PhD एंट्रान्स टेस्ट होणार आहे त्याला पेट 9 2024 असं नाव त्यांनी दिलेलं आहे. एक्झामिनेशन आहे PhD एंट्रान्स टेस्ट 9. ठीक आहे, इयर आहे 2024 म्हणजे 9वी पेट एंट्रान्स आहे. पुढे ॲप्लिकेशन फी त्यांनी दिलेली ओपन कॅटेगरीसाठी 1200 रुपये म्हणजे 1200 रुपये आणि ॲप्लिकेशन फी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे 800 रुपये. ठीक आहे, तर ओपनसाठी 1200 आणि अदर कॅटेगरीसाठी 800 रुपये ॲप्लिकेशन फी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. आता यानंतर कॅन्डिडेटसाठी त्यांनी काही जनरल इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याला म्हणले पहा, जनरल इन्स्ट्रक्शन फॉर PhD एंट्रान्स टेस्ट पेट 9. आता हे जे इन्स्ट्रक्शन वगैरे सर्व PDF आहेत ना, तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून देईन. तुम्ही 1 by 1 सर्व गोष्टी रीड करू शकता. यामधील फक्त एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, तो मी फक्त एक्सप्लेन करतो. यामध्ये त्यांनी म्हणले पहा की तुम्ही जो पेट एंट्रान्स देणार आहात तो पेट एंट्रान्स दिल्यानंतर आणि तुम्ही क्वालिफाय झाले, मग क्वालिफाय झाले म्हणजे तुमचं PhD साठी ॲडमिशन कन्फर्म होणार आहे असं नाही. पेट एंट्रान्स येते त्यानंतर ॲडमिशन होईलच याची गॅरंटी नसते. त्यानंतर काही ओरल असतील तुमच्या, काही म्हणू शकतो इंटरव्ह्यू असेल किंवा मॅनेजमेंटचे काही रूल असतील, त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. इथं फक्त एक पॉईंट रिमाइंड करा, आपण PhDची पेट एंट्रान्स देतोय म्हणजे आपली PhD 100% होणार आहे असं नाही आहे. तुम्हाला PhD साठी कदाचित ॲडमिशन भेटेल नाही भेटेल हे रिझर्वेशन किंवा अदर कॅटेगरीवर डिपेंड असेल. त्यानंतर आणखी एक पॉईंट बांधलेला आहे पहा, मी जे फक्त महत्त्वाचं आहे ते सांगतो की या ठिकाणी तुम्ही फक्त सोलापूर युनिव्हर्सिटी मार्फतच ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण घेतलेलं असेल, तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते सोलापूर युनिव्हर्सिटीचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट होण्याचा चान्स हा जास्त प्रमाणात आहे. म्हणजे त्यांनी इथं एक रूल मेन्शन केला आहे की 70% जे विद्यार्थी असणार आहेत ते फक्त त्यांच्या होम युनिव्हर्सिटीचे असणार आहे, म्हणजे सोलापूर युनिव्हर्सिटीचे असणार आहेत. रिपीट करतो, 70% विद्यार्थी सोलापूर युनिव्हर्सिटीचे ते निवडणार आहेत आणि बाकी जे 30% विद्यार्थी उरतील ते अदर युनिव्हर्सिटीचे निवडणार आहेत. सिंपल. आय होप हा पॉईंट देखील लक्षात आला असेल. म्हणजे तुम्ही जर सोलापूर युनिव्हर्सिटीमधूनच शिक्षण घेतलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला या PhD एंट्रान्समध्ये थोडंसं बेनिफिट होऊ शकतं. ठीक आहे, तर हे 2 पॉईंट थोडेसे महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही फी भरणारे फॉर एक्झाम्पल 1200 रुपये, पण ही फी भरताय, PhD एंट्रान्स टेस्ट देताय आणि पेट क्वालिफाय झाले, मग पुढं काय
तर एक लक्षात घ्या, क्वालिफाय झाले म्हणजे लगेच तुम्ही PhDसाठी ॲडमिशन घेतलं असा अर्थ होत नाही. त्यासाठी हे क्रायटेरिया वगैरे आहेत. त्या क्रायटेरियानुसार तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला PhDसाठी सेंटर वगैरे अलोकेट केलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला गाईड वगैरे अपॉइंट केला जाईल. म्हणजे पुढच्या गोष्टीत सर्व. आता ही जी पेट एंट्रन्स आहे ना, याचा सिलेबस कशा पद्धतीचा आहे ते देखील तुम्हाला सांगतो. यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर त्यांनी प्रोव्हाइड केलेत. पेपर फर्स्ट हा रिसर्चचा पेपर आहे, एकदम बेसिक पेपर. तुम्ही आपल्या कोर्समध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड प्रॉपर कव्हर केला असाल ना, म्हणजे आपण MS सेटचा कोर्स प्रोव्हाइड करतोय पहा, तो कोर्स तुम्हाला NTUGC नेटला देखील बेनिफिट करणार आहे. आणि ही जी PhD एंट्रन्स टेस्ट रिलीज झालेली आहे किंवा अदर कुठल्या PhD एंट्रन्स टेस्ट रिलीज होतील त्यामधील पेपर फर्स्टसाठी देखील तो कोर्स तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे. म्हणजे आपला जो कोर्स आहे तुम्ही जर पाहिला असेल तर त्यामधून तुमचा पेपर फर्स्ट कव्हर होईल. पेपर फर्स्टचा सिलेबस त्यांनी काय दिलेला आहे तर हे पहा. तर या ठिकाणी त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजी यावर पेपर फर्स्ट पूर्णपणे तयार केलेला आहे. आणि रिपीट कराल, जो पेपर सेकंड आहे PhD एंट्रन्स टेस्टमधलाच, तर तो तुमचा सब्जेक्टिव्ह असेल. म्हणजे तुम्ही कुठल्या सब्जेक्टमधून PhD करणार आहात, कुठल्या सब्जेक्टच्या अंडर PhD करणार आहात, तो तुमचा पेपर सेकंड असेल. हा पेपर फर्स्ट रिसर्च मेथडॉलॉजीवर असेल. यामध्ये पण 10 युनिट त्यांनी प्रोव्हाइड केलेत. फर्स्ट आहे फंडामेंटल ऑफ रिसर्च, हा युनिट आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, एकदम सोपे पॉईंट आहेत, अवघड कुठलीही गोष्ट नाही. गॅरंटी देतो तुम्ही MS सेट किंवा UGC नेटचा कोर्स आपला कव्हर केलेला असेल तर याचा अभ्यास तुम्हाला करायचीच गरज नाही आहे. तिथे तुमचे सर्व गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. त्यानंतर लिटरेचर सर्वे अँड डॉक्युमेंटेशन, त्यानंतर करंट ट्रेंड्स इन रिसर्च, त्यानंतर रिसर्च प्रपोजल अँड डिझाईन, त्यानंतर डाटा कलेक्शन, प्रोसेसिंग किंवा ॲनालिसिस ऑफ डाटा, त्यानंतर हायपोथिसिस. हे सर्व सोपे पॉईंट आहेत पहा रिसर्च संदर्भात, ते त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. टोटल 10 युनिट आहेत. ॲक्च्युली हे 10 युनिट पेपर फर्स्टमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. एकदम सोपे आणि साधे युनिट आहे. पेपर फर्स्टचं जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आय होप सिलेबस काय तो कळाला असेल. आता आणखी फायनल रूल देखील त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, जे रिवाइज रूल आहेत 2024च्या PhD नुसार. ठीक आहे, बरोबर. तर हे जे रूल आहेत हे मी सर्व काही वाचून दाखवत नाही. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 1 बाय 1 सर्व गोष्टी वाचू शकता. कारण इतकं सर्व वाचून दाखवायचं म्हणलं तर 2 तासही आपल्याला पुरणार नाहीत. म्हणून हे मी रूल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट करून देईल, तिथून तुम्ही सर्व गोष्टी वाचू शकता. ठीक आहे, खूप मोठे रूल आहेत, हे सर्व तुम्ही रिवाइज रूल वाचू शकता. टोटल 21 पानं यामध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत. आता या रूल व्यतिरिक्त काही जर डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता ते देखील सांगतो. तर हे पहा या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्ही जर गेले तर वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसते पहा. ही वेबसाईट इथं तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता आणि अशीच वेबसाईट तुम्ही क्रोमवर टाकल्यानंतर तुम्हाला PhD एंट्रन्स संदर्भात अशी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. या ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मार्फत मिनिमम क्रायटेरिया, मिनिमम प्रोसेस काय आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली. क्लिक केल्यानंतर सर्व गोष्टी ओपन होतील. रिवाइज रूल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्व गोष्टी ओपन होतील. नंतर सिलेबस काय इथे क्लिक केल्यानंतर सर्व गोष्टी ओपन होतील. त्यानंतर जे काही एंट्रन्सचं टेस्ट रजिस्ट्रेशन कुठून करायचं त्यासाठी तर विंडो आहे पहा, याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे सर्व गोष्टी त्यांच्या वेबसाईटवर एका चार्ट मार्फत त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ही वेबसाईट आहे ना तुम्हाला मी ॲज इट इज आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. तुम्ही वेबसाईटवर जा, जी इन्फॉर्मेशन हवी ती इन्फॉर्मेशन तुम्ही इथून वाचू शकता. ठीक आहे, माझं फक्त तुम्हाला अलर्ट करणं काम होतं की एंट्रन्स संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर डेफिनेटली फॉर्म भरू शकता. काहीच आय होप इन्फॉर्मेशन कळायला असेल. काही डाऊट असेल तर इथं तुम्हाला वेबसाईटवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इथून तुम्ही त्यांना कॉल लावून किंवा मेल करून तुमचे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता. आय होप इन्फॉर्मेशन कळायला आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.